हॅलो फ्रेंड्स, तर मी आहे अभय बोरसे आणि स्वागत करतो माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आहोत इथं कर्जतमध्ये आणि कर्जतमध्ये म्हणजे आपण थांबलेलो आहोत करण दादाच्या घरामध्ये आणि आपण चाललेलो आहोत बूट कॅम्पमध्ये. बूट कॅम्पच्या इथं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे कोण राहतात आणि कोण आहे तिथे. तर श्रीमान लेजंड दादा आपण त्यांच्याकडे चाललेलो आहोत आणि असं होतं की आपण कालच आलेलो इथं, सोहम दादा, मी आणि विशाल. तर आम्ही तिघं लोक आलेलो होतो इथं श्रीमान दादाला भेटायला आणि आता जाऊ तिथं भेटू त्यांना. तर मित्रांनो मस्तपैकी श्रीमान दादा आणि इथं करण दादा आलेले आणि इथून आपण चाललेलो आहोत अलिबाग. मस्तपैकी आता निघतोय थार घेऊन आणि सफारी घेऊन आणि इथं चालवणार आहे करण दादा आणि इथं श्रीमान लेजंड दादा ती गाडी चालवत आहे आणि घेत आहे आणि आपण चाललेलो आहोत याच्यात. मस्तपैकी एकदम खतरनाक विषय. आणि हे जय श्रीराम. काय बोलतो मित्रा? कोण तू? नाव काय? अभय बोरसे. तर आपण आता मिसळ झालेलो इथं आणि करण दादा मस्तपैकी आपण आता करण दादा इथं आपल्याबरोबर एकदम खतरनाक. थँक्यू यार, मला तू ब्लॉगमध्ये घेताना खूप बरं वाटलं. थँक्यू. नाही मला चांगलं वाटते इथं. आणि थँक्यू सोहम दादा की आपण इथं सर्वांशी भेटलो आहे ते. आणि सोहम दादाने आम्हाला इथं भेटवलं ना आबाईचा तो जो रेकॉर्ड झालेला नाहीये. कालचं शूटिंग टाकला असतं ना. घरचे बघता मी कुठं काय बोललो काय झालं? नाही सांगतो. आणि मिसळ वगैरे एकदम दाबून खाल्लंय आपण आणि चालूच आहे इथं ब्लॉगिंग वगैरे सर्व काही. आणि असं झालंय ना आता 6-7 जण सर्व ब्लॉगर्स आहे मोठे आणि त्यांच्याबरोबर आपण ब्लॉग करतो आणि एकदम खतरनाक विषय आहे. तर एकदम आनंद येतो, एकदम मजेपैकी. आणि सोहम दादा एकदम मस्तपैकी. काय बघतो विषय? फास्ट बोल. हो बोलतो. एकदम तगडा विषय चालू आहे असं की झालं आपलं खाऊन वगैरे मस्तपैकी एकदम तगडा. हो एकदम खतरनाक विषय. गाइस कैसा है? क्रेजी सीन होने वाला है और आगे अब भाई पता नहीं क्या बना रहे पर क्रेजी करेंगे कुछ. नहीं जैसा सादा ब्लॉग रहता है वैसे ब्लॉग और कुछ सादा नहीं, हमारे साथ सादा हो ही नहीं सकता भाई. वो तो है खतरनाक. कुछ हो ही नहीं. खतरनाक नहीं, आडजोड. तर विषय असा होता की मित्रांनो आपण पोहोचलो होतो इथं अलिबागला. पण आता माहित नाही इथं आपण थांबतोय का नाही. फक्त सर्व लोक चेक करताय की कसं आहे, रूम्स वगैरे कसे, विलास कसे. मस्त इथं स्विमिंग पूल वगैरे सर्व काही आहे. एक नंबर मजा येणार आहे. आणि इथं बसले आहे मस्तपैकी करण दादा झोका घेत आहे एकदम. तर विषय असा झालेला आहे ना मित्रांनो की आपण आता इथं कमीत दुसरा किंवा तिसरा विला बघतोय आणि तो एकदम मस्तपैकी असला तर बुक करायचा, नाही तर मग परत अजून शोधायचा असा विषय आहे. एकदम खतरनाक विषय होणार आहे. जर आवडला तर एकदम मस्तपैकी. आता बघू इकडचं पण रूम वगैरे काय आहे काय नाही. असा विषय होतोय ना की आपल्याला समजतच नाही की कुठं जायचं आहे. म्हणजे एक विला बघितला, दुसरा बघितला, आता तिसरा बघितला, आता चौथा पण बघितला, पण अजून पण कन्फर्म झालं नाही की राहायचं आहे की नाही राहायचं आहे. आणि आता म्हणताय की भाई जो सर्वात पहिले वेळेला बघितला होता ना आपण तिकडे जाऊ. म्हणजे काय विषय आहे ना मला काही समजत नाही. याचं चालू त्यांचं एकदम प्रॉपर वगैरे विला वगैरे बघायचं. तर एकदम मस्तपैकी बघू काय होतं आता पुढचं. की आपण जिथून गेलो होतो तर तिथं सर्वात पहिले आलेलो आहे परत आणि पूर्ण गाव फिरलो आपण. पण आपल्याला इथंच आलो परत आणि मस्तपैकी इथं आहे कॅरम बोर्ड वगैरे खेळायला आहे सर्व काही रात्री एकदम मस्तपैकी. आणि खतरनाक विषय होणार आहे. तुम्हाला मी रूम पण दाखवतो कसे. हा विशाल नाही हो बोला पण नाही मी बोलतो ना. हो काय नाव काय चॅनलचं? अभय बोरसे. अभय बोरसे. हो जेव्हा सोहम दादाला जेव्हा भेटलो म्हणजे तेव्हाच चालू केलं मी. हो किती टाइम लागला? 2-3 महिनेच. 200 ते बोललं जात नाही, कॉन्फिडन्स नाही झाला असं आहे.
बिंदास राहायचं. लास्टशील तेवढं पण ती सवय लागते मला. हळूहळू एक्सप्लोर करायचं स्वतः. जसा हा निर्लज्ज तू खूप तर मस्तपैकी हा रूम आहे आपला. इथं 2-3 जण असे झोपणार आहे मस्त. आणि AC चालत नाही असं वाटतं मला. मित्रांनो असं आहे आता आपण बघूया काय आपलं प्लॅन काय होतो काय नाही. आणि नाहीतर आपण डायरेक्ट उद्या सकाळी आता भेटू. आणि इथं आराम करू आता कारण डायरेक्ट उद्या सकाळी भेटू आपण. तर चला आपण भेटू. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आणि आपण ना आता इथं मस्तपैकी सकाळी आलेलो आहे. आणि सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकतात. एकच नंबर म्हणजे खतरनाक वातावरण आहे. आणि इथं गार्डन वगैरे ते मी काल रात्री काहीच दाखवलं नाही की या विल्यामध्ये काय काय आहे असं काही नाही आहे. फक्त स्विमिंग पूल दाखवलं बस. आणि सर्व लोक आता झोपलेले आहे मस्त. आणि मला जाग आली तर म्हटलं की चला आपण बघून येऊ बाहेर फिरून येऊ कसं आहे सकाळचं वातावरण. आणि एवढं मस्त वाटतंय ना शांतता एकदम. ते कोंबड्यांचे आवाज ते पक्ष वगैरे चूचू करता एकदम खतरनाक. एकच नंबर दिसतंय सर्व. तर आजचा काय प्लॅन होतो काय नाही आपण बघू आता. आता उठतात कधी सर्व लोक तर काय माहीत नाही मला. आणि माहीत नाही मला कसं काय एवढे लवकर जाग येऊन जाते. आता वाजले पण किती 8 आहे आणि कोणीच उठले नाही आहे अजून. आणि मी बिलकुल फ्रेश नाही झालेलो आहे. नाही आंघोळी ना काही आहे काहीच नाही. मस्त इथं झोका वगैरे म्हटलं बसू आपण चांगलं इथं आता. पण एक नंबर दिसतोय मित्रांनो काही म्हणा एकच नंबर. तर मित्रांनो ना आपण आता थांबलेलो इथं. आणि विलामधून ना तर 12 वाजता आपण चेकआउट केला. एकदम एक नंबर मजा येते मित्रांनो खरं सांगतो. खतरनाकवाला विषय. आणि श्रीमान दादा ना आता ड्रोन उडवणार आहे इथं म्हणून आपण थांबलो. आणि मागं बघू शकता एकदम खतरनाक. म्हणून खरं तर थांबलो आहे आपण. आणि बघू आपण पण. सोमदा आणि इथं करणदादा आता पकडता आता खेकडे मस्त. आहे ना त्याच्यामध्ये जिथनं बांधकाम चालू करत आहे इथनं बांधकाम चालू करत असं म्हणायचं. म्हणजे महाराज आज शिरायचा प्रयत्न करत होते. आता ते काही लोक बोलतात भुयार काही लोक पूल म्हणतात. पूल कुठे बांधलेला आहे नाही येतो आता. अरे जागाच बदलल्या लागत्या ती दुनिया बदलली आहे. पाणी इथपर्यंत पण नसेल तेव्हा कदाचित इथपर्यंत असेल. पहिले किल्ल्याच्या आधी जायला नाही तर हे घ्यायचं कुपन. त्यांचं ना तिकीट आहे म्हणजे बोट वगैरेसाठी तिकीट आहे. ते तिकीट घ्यायचं आणि मग जायचं. आणि त्याच्यात पण पाऊण तासच देणार आहे. पाऊण तासानंतर ती परत आपल्याला रिटर्न घेऊन येणार ती बोट. तर असा विषय इथं. अरे बोललो मी बोलता बोलता आलो. मार्केटमध्ये मुकबधीर ब्लॉगर हो मी बोलता बोलता आलो. हा कॅमेरा पकडण्यात चालतंय. हो पण मी बोलता बोलता आलो खरंच. मला सोडून व्हॉइस ओव्हर देणारच का नंतर. नाही हो नाही देणार मी बोलता बोलताच आलोय. सामने नहीं हो रहा वॉइस ओवर किधर होएगा भाई. अरे नाही मी बोलता बोलता आलो. फक्त ते काहीतरी आता बोलत होता म्हणून ऐकायला थांबलो 2 सेकंड. तो आपला हाय बांधील की फॅमिली. विषय असा की इथून ना असं पहिले तर कुपन घ्यायचं इथून आणि बोटीने जायचं. आणि किल्ल्यामध्ये फक्त पाऊण तासाचं बोट थांबणार तिकडून आणि तिथूनच परत रिटर्न यायचं त्या बोटीनेच. मुरुड जंजिरा किल्ला हा अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील मुरुड गावाजवळ वसलेला एक भक्कम अरबी समुद्रात किल्ला आहे. हा किल्ला भारतातील एकमेव अशा समुद्री किल्ल्यांपैकी आहे जो कधीही जिंकला गेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि नंतर संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु तो अभेद्य राहिला. हे असे लोक राहतात ना
एक नंबरचे भिकार चोट. काय दिसते का काय? इथं तारीख लिहिली आहे, इथं नाव लिहिलं आहे. म्हणजे आता बोलू नाही शकत, म्हणजे घाण शिवाय वगैरे नाही देते मी इथं, नाहीतर लई म्हणजे लई घाण प्रकार आहे इथं. आणि चला अजून बघू पुढे. खूप नाही म्हणून तर बांधला भाऊ, दिसला असेल कसं बांधला. कशी काय होती आणि पुढे आणला असेल ना थोडंसं, काहीतरी विषय गेला असेल. तर मित्रांनो नाही, आता इथं झालं आपलं पूर्ण किल्ला वगैरे बघितला आपण. तर खूप म्हणजे खूप मस्त आणि विषय झाला होता थोडासा, पण ठीक आहे, ते झालं आहे सर्व काही आता क्लिअर एकदम. तर आपण जाऊ आता परत रिटर्न आणि भेटू. जेवल्यानंतर जी मैरी आली ना भावा, यल्ला 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 एक नंबर होतं. डायरेक्ट मैरी आली. मला आलं रूम बघा, मी जर 2 तास झोपतो बाबा. शांतता घेतली थोडी. तर जो आपण बुक केलाय ना मित्रांनो, तर त्याचा रूम हा असा एकच नंबर. तर इथं सर्व आता झोपलेले, इथं मस्तपैकी, डिस्टर्ब नको. अरे बाबा दाखव. अहो हे घ्या एकदम मस्त. माझी बॅग का आणली? हे माझी लॅपटॉप बॅग नाही आणली. जा घेऊन. मैं नहीं कहता. तुला जाणण्याचे. सफारी में मैं नहीं गया था. तू कल इसका लेके आया ना, नाटक करतोय. सफारी में मैं नहीं गया था. काल मी कोणाची आणली? थार के 3 मैं अभी ला के देता हूँ, पर मैं मुखिया. अरे अभी भी आने कैमरा. अरे काय रे, आता मुकाम वगैरे भाई काय बोलच नाही रे तू. कारण मी एंट्री मारता मारता बोललो नाही, सर्व बोलत नव्हतो. तर आपण आता उठलो आणि रेडी झालेलो सर्व, आणि बाकीचे लोक तिकडं आता रूमवरती आहे. आणि मी आलो होतो थोडंसं इथं की बघू काय. आणि पाणी ना खूप वाढलं आहे, म्हणजे काल रात्री जेवढं बघितलं होतं ना संध्याकाळच्या टायमाला, की खूप मागं होतं आणि आता इथपर्यंत आलेलं आहे. तर आणि म्हणताय की आता आजचा दिवस पण इथंच काढायचं, असं माहीत नाही काय प्लॅन आहे काही नाही, ते समजेलच नंतर पुढे. आणि चला आता बघू. तर मित्रांनो आपण ना आता इथं चाललेलो आहोत पद्मधूर किल्ल्यावरती. आणि इथून आपल्याला एक प्रायव्हेट डायरेक्ट असं करावं लागतं की प्रायव्हेट बोट वगैरे करावं लागते. आणि तुम्हाला किल्ला दिसत असेल इकडं मस्तपैकी. तर इथं सर्व लोक आता बघताय तिकीट वगैरे असं कुपन काय आणि प्रायव्हेट बोटचं. आणि आय थिंक हेच आहे, चाललं पण येतो दादा घ्यायला. तर बघू आता काय आहे त्याचं. पद्मदुर्ग किल्ला, जो की कासा किल्ला म्हणूनही ओळखला जातो, हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील मुरुड जवळ अरबी समुद्रात स्थित आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1672 मध्ये बांधला आणि तो मुरुड जवळील जंजिरा किल्ल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उभारण्यात आला. पद्मदुर्ग किल्ला हा शिवाजी महाराजांच्या सागरी धोरणाचा एक भाग होता. जरी तो जंजिराच्या सिद्धीला पराभूत करण्यात पूर्णपणे यशस्वी झाला नाही, तरी तो मराठा साम्राज्याच्या सामरिक बुद्धिमत्तेचे एक प्रतीक आहे, ज्याचा उपयोग मराठ्यांच्या आरमारासाठी आणि जंजिरावर डोळा ठेवण्यासाठी केला गेला. फक्त असं वाटतं फक्त कलर दिलाय आता लाकडेला. कोणीच देखभालला नाहीये, तरी किती भक्कमपणे उभा हा किल्ला. त्याचप्रमाणे महाराजांवरती प्रेम लोकांचं. तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो आपण आता किल्ला पण बघितला आणि सर्व काय आलं. बोटिंगमध्ये ना मी शूट नाही केलं बिलकुल पण, कारण की रिक्स नव्हती घ्यायची मला बिलकुल काहीच म्हणजे. आणि आता बघू आपण काय आजचा प्लॅन, मला काहीच माहिती आहे. फक्त जे जसे चाललेले आहेत मी तसं चाललं आहे, बस एवढंच आहे. आणि बघू आता काय होतं पुढं. आणि खूप शिव्या खाते मी का बरं. तर मित्रांनो आता आपण निघालो इथून आणि 4 दिवस खूप म्हणजे खूप आनंदात गेले. आणि प्लॅन असा आहे की आता इथून सर्वात पहिले आपण जाणार आहोत बूट कॅम्पला, मग बूट कॅम्पनंतर नाशिकला. तर बघू आता पुढचं काय होतं. आणि खूपच मजा आली खरं सांगतो, म्हणजे माझा लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे हा. तर आपण निघू आता आणि पूर्ण तमाशा इथं खूपच बघणार. तर रूमची अवस्था केली आहे आम्ही. तर चला आता भेटू आपण. काय तर मित्रांनो आपण आता पोहोचलो होतो बूट कॅम्पवरती. आणि चला करण दादा भेटू लवकरच भेटूया. हो आती चल रहे हो भाई. हाँ आई रहूँ पर पुणे के बाद
मिलेंगे इधर ही बैठू क्या? आ जाओ चलो आ जाओ, तुम भी आ जाओ भाई, आ जाओ. हो येतो. चला श्रीमानदा, भेटू लवकरच. आणि चिल राहा एकदम. हो फुल बोलायला शी मुकाम आता बंद. हो बोलतो एकदम मस्त. भेटूया आपण पुन्हा. चला.